नमस्कार मित्रांनो, मी धीरज सरदार. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहे की जी काही शिपाई भरती चालू आहे समजा, तर आता तुम्हाला माहीत आहे की एक्झाम झालेली आहे, कट ऑफ लागणार आहे आणि एक विशिष्ट कट ऑफनंतर तुमची चाफल्यता चाचणी होणार आहे. आणि ती चाफल्यता चाचणी मी 2023मध्ये जिल्हा न्यायालयाची दिलेली आहे. मला अनुभव आहे, तो माझा अनुभव तुम्हाला सांगत आहे. तर नेमकी चाफल्यता चाचणी कशी होते हे मी स्वतः अनुभवलेली आहे आणि मी पण एक्झाम दिलेली आहे शिपाईची. त्याच्यामुळं मला असं वाटते की माझे जे काही मित्र आहे की त्यांना पण ही माहिती कळावी. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की सगळ्यात पहिले ते आपल्याला बॅच वाईज बोलावतात आणि तुम्हाला असा एक चाफल्यता चाचणी एका दिवशी सर्वांची घेत नाही. तर ते काही असे जवळपास 100 विद्यार्थी जे क्वालिफाय केले असतात ते दिवसानुसार घेत असतात. तर आपला नंबर ज्या दिवशी असतो तो आपल्याला जावं लागते आणि त्यानुसार ते काय करतात, ग्रुप पाडतात. प्रत्येकाचे 10-10चे ग्रुप पाडतात आणि ग्रुप पाडल्यानंतर काय करतात की प्रत्येकाचे ग्रुप पाडल्यानंतर प्रत्येकाला एक तिथचा एक शिपाई कर्मचारी आपला लीडर म्हणून देतात आणि त्यांच्याकडे आपले नावं वगैरे म्हणजेच रोल नंबर वगैरे असते. त्यानंतर काय होते की पटापट ज्यांचा नंबर लागला आहे त्यांना आत बोलावलं जाते आणि जिथे समजा त्यांना बोलावलं आहे तिथे त्यांना जे साहित्य असते ते साहित्य दिलं असते. म्हणजे कोणाच्या हाती झाडू, कोणाच्या हाती बकेट असते, कोणाच्या हाती पोचा असते, कोणाच्या हाती समजा ते आत असे बाहेर, कोणाची बाहेर पण होते, कोणाची आत पण होते. ज्यांची टेस्ट बाहेर होते त्यांच्या हाती एक इया म्हणजे एक तुम्हाला माहीत असेल विळा, तो पण देतात. म्हणजे खुरपणी वगैरे करण्यासाठी. कोणाकडे पावळं पण देतात, घमिलं पण देतात बाहेरची असेल तर. आत समजा त्यांना जर साफसफाई करून घ्यायची असेल तर ते आत नाही देत पावळं कुदळ वगैरे. ठीक आहे. तर कोणाचे ते बाहेर घेतात, कोणाची आत घेतात. तर माझी आत झाली होती. तर मला त्यांनी तिथे खर्रा थुंकलेला होता. तर तो भाग साफ करण्यासाठी दिला होता की आपण कसं साफ करू शकतो. तर इच्छा तर नसते ती साफ करण्याची, पण ते साफ करावं लागते आणि त्यांच्यासमोर प्रामाणिकपणानं दाखवावं लागते की याला खरंच गरज आहे. ठीक आहे. आणि मी प्रामाणिकपणे केला होता, त्याच्यामुळे माझा इंटरव्ह्यू पण झाला आणि मी सध्या वेटिंगवर पण आहे. ठीक आहे ना. अजून माझा वेटिंग खुलायचं आहे, पण जवळपास त्यांनी 11पैकी 8 घेतलेले आहे. 10वा माझा नंबर आहे. चला असो. तर त्यानंतर काय होते की इमानदारीनं ते आपल्याला ऑब्झर्व करतात की कोण काय करून आलं, नेमकं इमानदारीनं कोण किती काम करत आहे ते ऑब्झर्व करतात. 2 जज येतात. त्या जजकडे आपले सगळे नंबर वगैरे असतात ते आणि आपल्या पाठीवरती नंबर पण असतात. त्या नंबरनुसार ते कोणता व्यक्ती कसा काम करत आहे ते मार्क पॉईंट करतात आणि अशा प्रकारे जवळपास अर्धा तास ते आपल्याकडून काम करून घेतात आणि त्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला जी तोड मेहनत करून काम करायचं आहे. असं समजायचं की आपल्याला ही शेवटचीच संधी आहे असं म्हणूनच काम करायचं आहे. तर त्यानंतर काम करत असताना सगळ्यात पहिले म्हणजे हलकं काम कधीच नाही घ्यायचं. जे भारी काम आहे ते घ्यायचं. म्हणजे त्या जज लोकांना समजून जाते की याची मेंटॅलिटी काम करण्याची आहे की नाही आहे. कारण हलकं काम ते कोणी पण करू शकतं, पण भारी काम करण्याची जी काही आपली म्हणजे आपण ॲबिलिटी आहे ते त्यांना माहीत पडते. म्हणून भारी काम जास्तीत जास्त करण्याचं काम करायचं. जवळपास जे काही कोणते आहे त्या आतमध्ये जे कोणते आहे ते कोणते जवळपास जे खऱ्याने लोक किती काही म्हटलं तरी जे कार्यालय आहे ते खर्रा वगैरे ते चुकून ठेवतात. तर ते साफ करायचं व्यवस्थित. तिथे कूलर पण असतात, कूलर वगैरे ते साफ करायचे. त्यानंतर तिथे कूलर म्हणजे खूप उन्हाळ्यामध्ये कूलर पाहिजे तर ते तसेच ठेवले असतात, त्याच्यामुळे ते कूलर पण व्यवस्थित साफ करायचे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे फॅन वगैरे असतात. जज साहेबांचे जे काही बेंच असते ते पण व्यवस्थित साफ करायचं असते. त्यांच्यामध्ये त्या जज साहेबांचा जो काही जे काही ऑफिस असते ते आपल्याला व्यवस्थित साफ करायचं असते आणि जे काही शिपाई त्यांच्या मार्गदर्शनाखाली, कारण तिथे सामान महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात, त्यामधले फॅन्स असतात, त्यामधलं कपाट असतात. ते कपाट व्यवस्थित छानरित्या सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगू इच्छितो की पहिले फॅन म्हणजे वरून खालीपर्यंत साफ करायचे. नाही तर मग तुम्ही खालचं साफ करा नंतर अजून पुन्हा वर साफ करायचं, हे चुकीचं आहे. सगळ्यात पहिले वरून साफ करत यायचं. पंखा, जळमटे, कोपरे वगैरे जे असते ते सगळे साफ करत यायचे खालपर्यंत. म्हणजे अशा प्रकारे व्यवस्थित चाचणी करायची, पण इमानदारीनं. एकामेकाच्या तोंडाकडे पाहायचं नाही.
फक्त आपल्या कामाकडे आपण लक्ष द्यायचं असते. त्यांचं ऑब्झर्वेशन सगळं आपल्याकडे असते म्हणजे असते. आपल्याला असं वाटते का कोणी ते पाहत नाही आहे, पण ते बरोबर करतात. त्याच्यामुळं शेवटपर्यंत काही लेनदेन नाही, अर्धा तास असं समजायचं की आपण कोणाच्या घरी कामाला आहे म्हणून इमानदारीने ते काम करत राहा. आणि त्याच्यानंतर पुन्हा इंटरव्ह्यूची लिस्ट लागते. जर तुम्ही त्याच्यामध्ये पास झाला तरच तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूला कॉल येतो. त्याच्यामुळं हा माझा अनुभव होता, तो तुमच्याजवळ शेअर केला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नक्की, आणि हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया अशाच इंटरव्ह्यूमध्ये काय विचारलं होतं असा नेक्स्ट व्हिडिओ राहील आपला. इंटरव्ह्यूमध्ये काय विचारलं होतं, कारण मी तो पण इंटरव्ह्यू दिलेला आहे. इंटरव्ह्यू कसा फेस करायचा ते पण मी सांगणार आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय भारत.